ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजां मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व गुरुभक्तांना नमस्कार. मी प्रमोद रेंके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे अनुभव मी आपल्याला कथन करतोय. आणि आज मी आपल्याला पनवेलमधले एक भक्त सदाशिव मधुकर चव्हाण यांचा अनुभव आपल्याला सांगणार आहे. आणि त्यांनी गुरुदेवांची आठवणी पुष्प 41 मध्ये एक लेख लिहिला आहे, अलौकिकत्वाचे हृदयस्पर्शी अनुभव. अलौकिकत्वाचे हृदयस्पर्शी अनुभव हा जो अनुभव आहे या चव्हाण यांनी लिहिलेले, हा त्यांच्या कुटुंबाचा अनुभव आहे. आणि ते पनवेलला राहत होते, काही काळ ते उरणलाही राहत होते. आणि उरणला मांगीलाल शेठ यांचं वास्तव्य होतं. आणि मांगीलाल शेठ हे आमच्या सद्गुरूंचे निस्सीम भक्त आहेत, आता होते काय. आणि उरण येथे बऱ्याच वेळा गुरुदेव मुक्कामाला त्यांच्याकडे जात असत. आणि साधारण दरवर्षी एक तिथे भेट असेल. आता या गुरुदेवांचं जे हे भ्रमण होतं हे कशाकरता सुरू झालेलं होतं, हा एक प्रश्न पडेल. गुरुदेवांचं वास्तव्य नगरला होतं, पण गुरुदेवांनी जे कार्य हाती घेतलेलं होतं, त्यांना जो ईश्वरी साक्षात्कार झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांना जे कार्य त्यांच्या वाट्याला आलं होतं ते वेदविद्येचं संवर्धन करण्याचं कार्य होतं. आणि त्या वेदविद्येचं संवर्धन करायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी वेदविद्या त्या परंपरेतल्या भिक्षुकांना शिकवायची आहे. त्याकरता आपल्याला जो काही निधी संकलित करावा लागेल त्याच्याकरता लोकसंग्रह करणं आवश्यक होतं. आणि म्हणून लोकसंग्रह करणं हा एक काम होतं. आणि लोकांवर असीम कृपा करणं, भक्तांवर असीम कृपा करणं हे त्यांचं दुसरं कार्य होतं. तर हे या सर्व साक्षात्कारी पुरुषांचं हे कार्यच असतं की ईश्वराची कृपा त्यांच्यावर व्हावी. त्या माध्यमातून, त्या कृपेच्या माध्यमातून त्यांचा ईश्वरावर असलेला दृढ विश्वास हा व्हावा. आणि त्यामुळे ही सगळी लोक भक्ती मार्गाला लागावेत असा एक या सत्पुरुषांचा येतो. मग 1972 सालचा एक घटना या सदाशिव चव्हाण यांनी सांगितलेली आहे. मला वाटतं त्यांचे वडील जे आहेत ते मधुकर चव्हाण असं त्यांच्या वडिलांचं नाव आहे. आणि मधुकर चव्हाण हे पोलीस सेवेमध्ये ते होते. आणि पनवेलमध्ये ते राहत होते. पोलिसांच्या ज्या क्वार्टर्स आहेत काय, पोलीस लाईन जी होती त्या तिथे ते राहत होते. आणि हे जे सदाशिव चव्हाण आहेत त्यावेळेस 72 साली 8वीमध्ये शिकत होते. 8वीमध्ये शिकणारा जो मुलगा आहे त्याला काही या गोष्टीची फारशी उमज असते अशातला काही भाग नाही आहे. पण त्या दिवशी काय झालं की मधुकर चव्हाण घरी आले आणि घाईघाईने या मुलाला म्हणले की अरे चल 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 आपल्याला आता जायचे, आपले गुरुदेव इथे आलेले आहेत आणि आपल्याला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, आपण पनवेलच्या ST स्टँडवर जाऊ. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल पनवेलच्या ST स्टँडवर जाऊ म्हणजे काय. त्यावेळेस गुरुदेव 72 साली गुरुदेव STने प्रवास करत होते. माझ्या घरी देखील गुरुदेव काही वेळेस STने आलेले आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळात STने येते, नंतर भक्तांच्याकडे गाड्या आल्यावर ती गाडीने यायला लागले. पण त्यावेळेस गाणगापूरला देखील रेल्वेनी STनी गुरुदेवांनी प्रवास केलेला आहे. आणि STचा प्रवास असो, रेल्वेचा प्रवास असो, हा अत्यंत त्रासदायक होता. किती रिझर्वेशन केलं तरी त्याच्यामध्ये त्यांना हा त्रास सहन करावा लागत होता. आणि STमधनं ते उरणला गेलेले होते आणि उरणहून ते निघाले. एका STनी पनवेलला येणार होते आणि दुसऱ्या STनी ते नगरला जाणार होते. तर या दृष्टीने ते आल्याबरोबर यांनी एक व्यवस्था केली की त्या कॅन्टीनमधनं एक खुर्ची आणली आणि गुरुदेवांना एक लोखंडी खुर्ची बसायला दिली. एक पत्र्याची शेड होती, तिथं ते बसले. आणि मधुकर चव्हाण यांनी गुरुदेवांना एक शहाळं अर्पण केलं. आता गुरुदेवांचं कसं होतं की ते प्रवासाला निघाल्यानंतर काही खातपीत नव्हते बाहेर.
त्याला पाणी प्यायचं तर ते सोळ्यातलं पाणी लागायचं. आणि ते सोळ्यातलं पाणी कुठे मिळणार आहे, म्हणून त्या ठिकाणी यांनी शहाळ दिलं. आता नारळाचं पाणी, शहाळाचं पाणी कायम सोडायचं बरं का, काय तर ते त्यांनी दिलेलं होतं. आणि मग जेव्हा ती एस टी आली तेव्हा त्या एस टीमध्ये मागील दरवाजाच्या पाशी कंडक्टरच्या पुढील सीटवर खिडकीजवळ गुरुदेव बसले आणि मधुकर चव्हाण खाली हात जोडून उभे होते. आणि हे जे सदाशिव चव्हाण त्यांचे चिरंजीव ज्यांनी लेख लिहिला आहे ते खाली उभे होते. श्रीगुरूंनी आशीर्वादाचे हात वर केला आणि क्षणात त्यांच्या वडिलांचे डोळे अश्रूंनी भरून आले. बघा, गुरुमाऊली आपल्याकडे आलेली आहे, आपल्या गावात आलेली आहे आणि आता ती निघालेली आहे, वियोगाचं हे आहे. तर त्यावेळेस निश्चितपणे डोळे पाझरणार हे निर्विवाद सत्य आहे. आणि त्या ठिकाणी अश्रूंनी त्यांचे डोळे भरले आणि गुरुदेवांची एस टी जोपर्यंत त्यांना दिसत होती तोपर्यंत त्यांचं लक्ष त्या गुरुदेवांकडेच होतं. आणि हे जे सदाशिव चव्हाण हे लहानच होते नाही का, त्यामुळे त्यांच्या मनात आलं की हे ग्रस्त आम्ही काही खोड्या काढल्या तर आम्हाला रागवतात, आम्हाला मारतात, पण इथं त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत आहेत. हा काय प्रकार आहे? म्हणजे भक्ती कशी असावी हा एक या मधुकर चव्हाणांना आलेला अनुभव आहे. आणि हे डोळ्यातलं पाणी आपोआप येतं बरं का, ते मुद्दाम आणावं लागत नाही. आपण काही नटमंडळी नाही आहेत की डोळ्यात ग्लिसरीन घेऊन पाणी आणू, ते आपोआप येतं. तुम्हाला जेव्हा सद्गुरूंच्या बद्दलचं प्रेम, जिव्हाळा वाढतो तेव्हा या गोष्टी आपोआपच होत असतात. गुरुदांनी सांगितलं आहे की मला बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर ते चांगलंच आहे. आता गुरुदेवांचं 16 ओळ असल्यामुळे 8-10 तास गुरुदेवांनी परिश्रम केलेले आहेत. ते कोणाकरता केले? तर तुमच्या आमच्याकरता केले, भक्तांकरता केले. त्या ठिकाणी वेधशाळा उघडायची, ती कोणाकरता करायची? समाजाकरता करायची. म्हणजे हे सगळं गुरुदेवांनी किती अपार कष्ट सोसलेत हे आपल्याला या अनुभवावर कळतं. म्हणून हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. हा एक अनुभव त्यांचा बोलका आहे. दुसरा एक अनुभव 1976 मधला आहे. 1976 साली ते मला वाटतं उरणमध्ये त्यांची बदली झाली होती त्यांच्या वडिलांची आणि पोलीस लाईनमध्ये ते राहत होते. तर त्यावेळेस ती गुरुचरित्राचं पारायण करत होती काय. आणि पारायणाचा काहीतरी 3रा दिवस होता. समोर दत्तात्रयांचा फोटो ठेवला होता. त्याच फोटोमध्ये सद्गुरूंचा तरुण वयातील एक फोटो होता, साधना काळातला काय, तो एक फोटो होता. आणि पोथी वाचता वाचता त्यांच्या त्या फोटोवर अचानक काहीतरी चमकल्यासारखं वाटलं. आणि मग त्या चव्हाणांनी ते बघितलं आणि अस्पष्ट त्यांना कळलं महाराजांची आई, असे शब्द आले, महाराजांची आई. आणि असं दोनदा झालं. दोनदा झाल्यानंतर त्यांनी वाचन थांबवलं आणि सौभाग्यवतीला हाक मारली आणि ते म्हणले तुला काही फोटोवर काही दिसतं का बघ. त्यांनी बघितलं, ते म्हणले काही नाही, मला काही नाही दिसत काय. म्हणजे जे दिसत होतं ते फक्त मधुकर चव्हाण यांनाच दिसलं. आणि मग त्याच्यानंतर परत वाचनाला सुरुवात केली आणि मग परत त्यांना महाराजांची आई हे अक्षरं त्या दत्तात्रयांच्या फोटोवर चमकली. आणि मग मात्र मधुकर चव्हाण म्हणजे सदाशिव चव्हाण यांचे वडील यांनी ग्रंथ वाचन थांबवलं. आणि काहीतरी घडलं असावं, याच्याशिवाय असं होत नाही आहे. आणि मग ते म्हणले की मी जरा आता मांगेला शेठ यांच्या घरी जाऊन येतो, म्हणजे नगरला आपण फोन करून काहीतरी विचारू. आणि म्हणून ते गेले आणि मांगेला शेठ यांना सगळं सांगितलं. आणि ते म्हणले आता आपण घडलेली हकीकत सांगितली, देवस्थानमध्ये ट्रंकॉल बुक करा आणि आपण विचारू. तेव्हा STD वगैरे काही नव्हतं. आणि मग मांगेलाल शेठ यांनी बुक हे करायचा विचार करत होते, तेवढ्यात फोन वाजला. आणि फोन वाजल्यावर दत्त देवस्थानमधून फोन आला होता आणि तिथून त्यांना बातमी कळली की गुरुदेवांना मातृशोक झाला आहे. सद्गुरूंच्या मातोश्री या त्यावेळेस तिथं त्यांचं देहावसन झालेलं होतं. पण आता ही गंमत बघा कशी आहे की मधुकर चव्हाण पारायणाला बसले, बरोबर. मधुकर चव्हाण पारायणाला बसले. नगरमध्ये घटना घडली, पण नगरमध्ये घडलेल्या घटनेचं प्रतिबिंब हे मधुकर चव्हाण यांना का कळावं,
का कळावं तर त्याचं पुढे उत्तर आहे. काय पुढे उत्तर आहे ते मी सांगणार आहे आपल्याला. आणि तातडीने त्यांनी वाचन बंद केलं आणि ही घटना घडल्यामुळे ताबडतोब माझं पोथी वाचन आहे, आता मी काही नगरला येऊ शकणार नाही असं काही त्यांनी एक्सक्यूज निर्माण केलेलं नाही आहे. ते म्हणले पोथी मी नंतर वाचीन, तो काही भाग नाही आहे, पण आत्ता मला नगरला जायला पाहिजे. ते आणि मांगीलाल शेठ हे नगरला तातडीने गेले. 2 दिवस तिथे राहिले. मला वाटतं अस्थि विसर्जन वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणून त्यांनी परतीचा निर्णय घेतला. आणि त्यावेळेस गुरुदेवांनी त्यांनी सांगितलं की हे असं असं घडलं, मला ते याच्यावर येत होतं आणि म्हणून मी मांगीलाल शेठकडे गेलो आणि ही असं आम्हाला तिथे बातमी कळली. तर तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं काय हरकत नाही, आता झालं आहे तर सुतक संपल्यावर पुन्हा नव्याने वाचन करावे. म्हणजे आता ते वाचन अर्धवट राहिलं ते होते तर परत नव्याने तुम्ही करा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ही दुःखद घटना घडलेली आहे याची गुरुदेवांनी निश्चित जाणीव करून दिली. आणि ग्रंथवाचन करणारा हा भक्त आपल्याच कुटुंबातला आहे. आता काय आलं आहे की तिथं नगरला देहावसन झालेलं आहे आणि चव्हाण हे गुरुदांचे निस्सीम भक्त आहेत, ते आपल्या कुटुंबातले आहेत. हा गुरुचरित्र वाचतोय तर ते देखील त्यांनी थांबवून घेतलं आणि काय सांगितलं की सुतक संपल्यावर पुन्हा नव्याने वाचन करावे. वाचन सुतक हे फक्त क्षीरसागर कुटुंबीय नव्हतं, चव्हाण कुटुंबियांना असण्याचं काही कारण नाही. पण चव्हाण कुटुंबीय हे गुरुदेवांच्या याच्यात मनोमिलन झालेलं होतं. त्याच्यामुळे गुरुदेवांनी त्यांना आपल्या कुटुंबातला घटक समजलं आणि आपलं सुतक संपल्यावर तुम्ही नव्याने वाचा हा त्यांनी त्या ठिकाणी आदेश दिलाय. म्हणजे प्रत्येक भक्त माझ्या कुटुंबातला आहे हे सद्गुरूंनी इथं मान्य केलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे आणि याचा अनुभव आम्ही सर्व घेतच आहोत. आपल्या कुटुंबातले ते आपल्या कुटुंबात जसे वडीलधारी नातेवाईक असतात, वडील असतील, आजोबा असतील, काका असतील, मामा असतील, तर तो जो मान असतो तोच मान आमच्या गुरुदेवांना कुटुंबामध्ये आहेत. आमच्या कुटुंबातल्या सर्वात वरिष्ठ आहेत ते. आमच्याकडे आजोबा असतील तरी आजोबांच्या वरिष्ठ आहेत ते. आजोबा वयाने किती असू देत पण गुरुदेव वरिष्ठ आहेत ही आमच्या सगळ्या भक्तांची त्या ठिकाणी एक ही भावना आहे. असा तो एक भाग आहे. म्हणजे अंतर्यामी जे आमचे गुरुदेव आहेत ते अंतर्यामी जे आहेत ते पण इथे आपल्याला कळतं. दुसरा एक त्यांचा एक अनुभव फार चांगला आहे चव्हाण यांचा. मला वाटतं सदाशिव चव्हाण यांनी काहीतरी 94 साली दुबई इथे ते नोकरीसाठी गेलेले होते आणि त्यांच्या मागे त्यांची पत्नी, लहान मुलगा होता आणि या दोघांचा घरात वडीलधारी व्यक्ती पाहिजे म्हणून त्यांचे वडील रिटायर झाल्यावर म्हणतं त्यांचं शिरवळच्या जवळ कुठेतरी गाव आहे तिकडे ते स्थायिक झालेले आहेत. आणि या ठिकाणी 70 वर्षाची एक आत्या म्हणजे सदाशिव चव्हाण यांची आत्या मधुकर चव्हाण यांची बहीण त्या ठिकाणी राहत होती. आणि 97 साली अचानकपणे त्यांना काहीतरी त्रास सुरू झाला आणि मग त्रास सुरू झाला तर तो आजार आटोक्यात येत नाही म्हटल्यावर त्यांनी तिथे नालासोपारा इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतरही तिला काय आराम पडेना. मग डॉक्टरांनी लिहिलं त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाला आहे, कदाचित निमोनिया वगैरे असू शकेल, त्यांनी लिहिलेलं नाही आहे, पण आपण त्यांना आता घरी घेऊन जा. आणि मग या ठिकाणी आता काय करायचं, पत्नी तिथे एकटीच होती. मग तिने तिच्या सासऱ्यांना म्हणजे सदाशिव मधुकर चव्हाण यांना फोन करून बोलवून घेतलं. तोपर्यंत आत्याची तब्येत बिघडलेली होती आणि मग ताबडतोब हे मंडळी आले आणि त्यांना घरी त्यांच्या गावाकडे घेऊन जायचा त्यांनी निर्णय घेतला आणि ॲम्ब्युलन्समध्ये जायचं ठरलं. संध्याकाळी 4च्या सुमारास ॲम्ब्युलन्स त्या पुणे सातारा रोडवर शिरवळजवळ आली आणि आत्याबाई सिरियस झाल्या. त्यांची सून त्यांना पाणी पाजत होती पण ते पाणी देखील तोंडातनं बाहेर यायला लागलं आणि ही काही चांगली घटना नाही आहे. आणि म्हणून मधुकर चव्हाण देखील जरा बावरले. पण त्यांनी ताबडतोब आमच्याकडे जो एकमात्र हुकमी एक्का आहे तर त्यांनी ताबडतोब गुरुदेवांना प्रार्थना केली आणि आम्ही प्रवासात आहोत. कमीत कमी घरी जाऊपर्यंत तरी माझी बहीण जिवंत राहावी अशी मी आपणास नम्र प्रार्थना करतो, अशी मनोमन प्रार्थना केली. आता बघा ते समोर काय फोटो आहे का, नाही आहे, पण मनोमन प्रार्थना आहे.
आमचे गुरुदेव प्रत्येक भक्ताच्या हृदयात स्थिर झालेले आहेत. त्यामुळे भक्ताच्या मनात जे विचार येतात ते गुरुदेवांना कळतात. त्यामुळे ही प्रार्थना केल्याबरोबर गुरुदेवांपर्यंत ती प्रार्थना पोचली आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांची थोडी तब्येत ठीक तेवढ्यापुरती ठीक झाली. त्यानंतर मग गावी गेल्यावर त्यांनी वैद्यांना बोलवलं, कारण त्यांना गोळ्या वगैरे घेता येत नव्हत्या. वैद्यांनी त्यांना चाटण बनवून दिलं आणि ते चाटण दर 3 तासांनी त्यांना जिभेवर लावण्यास सांगितलं. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसात त्यांची प्रकृती चांगली आली, उठून बसू लागल्या आणि 10-15 दिवसात त्यांची प्रकृती ठीक झाली आणि त्या हिंडू फिरू लागल्या. त्याच्यानंतर नगरला मला वाटतं मधुकर चव्हाण हे दर्शनाला गेले होते आणि तिथं गुरुदेवांनी अत्यंत मृदू स्वरात विचारलं की का मधुरबंद तुमच्या बहिणीची प्रकृती आता कशी काय. त्यावर तातडीने वडिलांनी त्यांच्या मधुकर चव्हाणांनी सांगितलं की आता तिची प्रकृती बरी आहे. त्यानंतर गुरुदेव त्यांना म्हणाले की शक्यतो आम्ही त्याच्या कार्यात म्हणजे नियतीच्या कार्यात भगवंताच्या कार्यात ढवळाढवळ करत नाही, परंतु आपली अर्थहाय काढून आम्ही देवानं विनंती करून तुमच्या बहिणीच्या पुढील जन्मातील आयुष्यातील काही आयुष्य तिला या जन्मात देण्यास सांगितलं. किती मोठा अधिकार आहे बघा, किती मोठा अधिकार आहे. हा सगळा अधिकार कोणाचा आहे तर ब्रह्मदेवाचा आहे काय. पण दत्तात्रयांच्या अवतारात ब्रह्मदेव आहेत, विष्णू आहेत आणि शंकर आहेत. त्यामुळे हे तिन्ही अधिकार आमच्या गुरुदेवांना वापरता येत होते असं मी वारंवार आपल्याला सांगतोय. आणि 32व्या अध्यायात गुरुचरित्रातल्या 32व्या अध्यायात एक सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीला त्याचा आजार जावा म्हणजे त्याचे आरोग्य संपादनाकरता गाणगापूरला सद्गुरूंच्या दर्शनाला म्हणजे नरसिंह महाराजांच्या दर्शनाला आली होती. आणि नेमकं त्या गाणगापूरमध्ये तिचा प्रवेश झाला आणि या तिच्या पतिराजांचा प्राण गेला. आणि मग ती त्या ठिकाणी तिला अत्यंत आक्रोश केला. तिला एका यतिवरांनी संबोधित केलं आणि तिला हे सगळं समजून सांगितलं या पृथ्वीवर आलेला कोणीच जिवंत राहत नाही, प्रत्येकाला मरण आहे वगैरे जे काही तत्त्वज्ञान सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्याने हे सांगितलं की तुला सती जायचं आहे का विधवेचं आचरण करायचं आहे ते तू ठरव, मी तुला दोन्ही मार्ग सांगतो. आपल्या धर्मात कुठेही सक्ती नाही, सती गेलंच पाहिजे अशी सक्ती अजिबात नाही. आपल्या धर्माबद्दल लोक वेडवाकडं प्रचार करतात पण तसं अजिबात नाही. आपल्याकडे दोन्ही मार्ग दिले. ज्याला सतीत असेल त्याने जावं, ज्याला विधवापणाचा आचार करा त्यांनी करावं, जे योग्य वाटेल ते करा असं सांगितलेलं आहे. आणि दोन्ही उपदेश केले. आणि त्याच्यानंतर जर त्यांनी सांगितलं की तुझ्या पतीच्या या ठिकाणी नरसिंहदेव महाराजांच्या इथे तू दर्शनाला जाशील तेव्हा तिथं जे मला वाटतं तिथं लघुरुद्र होत असेल तर त्याचं तीर्थ त्याला पाज हे त्यांनी किंवा तीर्थ शिंपड असं सांगितलेलं होतं. आणि हे केल्यानंतर त्यांनी सती जायचा निर्णय घेतला. आणि सती जात असताना ती जेव्हा सद्गुरूंच्या दर्शनाला गेली की आता आलो आहे तर सद्गुरूंचं दर्शन घ्यावं म्हणून स्वामी नरसिंहदेवांच्या दर्शनाला गेली. तिथं रुद्रसूक्त चालू होतं आणि स्वामींनी तिला सौभाग्यवती भव आणि पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. आणि बाकी सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं, हा काय प्रकार आहे, इथं सती निघाली हे कसं काय आशीर्वाद देत आहेत. तेव्हा सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की माझे जे बोल आहेत त्याचा कर्पूर गौर आदर करतील आणि म्हणून आपल्या मृत्यूनंतर जी गती देण्याचं काम आहे ते भगवान शंकराचं आहे ते त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी पुढच्या उत्तरात सांगितलं की मी ब्रह्मदेवाकडनं त्या व्यक्तीच्या पुढच्या आयुष्यातली काही वर्ष या आयुष्यात मागून घेतलेली आहे. हे गुरुचरित्रातल्या 32व्या अध्यायात आलेलं शब्दरचना आहे. मग जे गुरुचरित्रात घडलं ते इथं आपल्याला नगर निवासी देखील घडलेला आहे. फक्त हा प्रसंग आहे हा शिरवळजवळ घडलेला आहे. पण गुरुदेव कुठेही असले तरी ते आपल्या भक्तांना कुठूनही आशीर्वचन देत असत. त्याचा हा उत्तम नमुना आहे.
पुढे 99 साली एक त्यांना फार चांगला अनुभव आला. ही जे या ज्या मधुकर चव्हाण यांच्या बहिणीला जे त्यांनी जीवनदान दिलं आहे, ती बहीण म्हणजे 99 नाही 2001 साली 99 साली गुरुदेवांनी देह सोडला होता, अनंतात विलीन झाले होते. पण 2001ला जून महिन्यात रात्री त्या गुरुदेवांच्या आत्याच्या स्वप्नात गुरुदेव आले आणि तिला म्हणले, तू ज्या जपमाळ्याने जप करतेस त्या जपमाळ्यातला माळी एक माळी फुटलेला आहे आणि फुटलेला जी माळ आहे ती जपासाठी वापरू नये. हे स्वप्न पडले आणि आत्याबाई त्यांना बरं म्हणाल्या आणि त्या श्री गुरुदेवांना म्हणल्या की मधुकर आता झोपलेले आहेत, आपण आलात तर त्यांना मी उठवं का? तर त्याच्यावर श्री गुरुदेव म्हणले, नको, पुढच्या महिन्यात गुरुपौर्णिमेला ते येतील तेव्हा माझी भेट होईलच. म्हणजे गुरुदेवांनी देह विसर्जन केल्यानंतर देखील ते भक्तांना मार्गदर्शन करत आहेत. नुसतंच मार्गदर्शन करत नाही आहेत, तर त्यांनी देह विसर्जनापूर्वी आधीच मलाही सांगितले, इतरांनाही सांगितले की मी माझी शक्ती या इथंच ठेवणार आहे, म्हणजे या दत्तात्रय निवासाच्या परिसरातच ठेवणार आहे. दत्तक्षेत्रामध्ये जे मंदिर बनवणार आहे तिथं ठेवणार आहे. हा जो परिसर आहे हा माझा परिसर आहे आणि माझी शक्ती इथं राहणार आहे. म्हणजे ही शक्ती इथे असल्यामुळे जे जे भक्त 99 साली गुरुदेवांनी देह सोडल्यानंतर देखील आजपर्यंत जी मंडळी जे भक्त तिथे दर्शनाला जातात त्यांच्यावर गुरुदेवांचं बारीक लक्ष आहे. कोण येतं आहे, कोण नाही येत, तर कोण नाही येत ते बघणार नाहीत, पण कोण येतं आहे, कोण येऊन गेलं आहे, म्हणजे माझी तिथं भेट होणार आहे. भेट हा शब्द फार महत्त्वाचा आहे. ते गुरुपौर्णिमेला येतील तेव्हा माझी तिथे भेट होईलच, हे त्यांनी देह विसर्जनानंतर देखील सांगितलेलं आहे. हा फार महत्त्वाचा भाग या आठवणीतला आहे. म्हणजे मला बऱ्याच वेळा असं वाटतं की गुरुदेवांनी देह 99 वर्षी ठेवला आहे. आज जवळजवळ वाटतं 26 वर्ष झाले. पण या 26 वर्षात गुरुदेवांनी देह ठेवला आहे ते आमच्यात नाहीत असं आम्हाला कधी वाटतच नाही. हा त्याचा अनुभव आहे. स्वप्न दर्शनात ते झालेलं आहे. आणि आता या मधुकर चव्हाण यांच्या बहिणीला हा अनुभव आलेला आहे. जिला त्यांनी आयुष्य वाढवून दिलं होतं तिला हा अनुभव आलेला आहे. तिने हा अनुभव नमूद केला आहे. हा मी आपल्याला मुद्दाम सांगितला. त्यांचा मधुकर चव्हाण यांना अजून एक अनुभव आलेला आहे की याच आत्याबाई मला वाटतं एकदा चव्हाण यांनी वाचन सुरू केलं गुरुचरित्राचं आणि त्यावेळेस देखील असा एक अनुभव आला की त्यांची जी बहीण आहे ही आजारी पडली होती काय. आणि आजारी पडल्यावर ते आत्याबाई असं म्हणायच्या की तू मला आता घराच्या बाहेर ठेव, मला घरात ठेवू नको. आणि कसं असतं, मनुष्य जेव्हा थकतो तेव्हा या प्रकारचे आजारी पडल्यावर ते विचार करतात. आणि त्या कोणाला ओळखत पण नव्हत्या त्यावेळेस, त्या काळात त्या ओळखत पण नव्हत्या. आणि साधारणपणे मनुष्य जेव्हा वृद्धापकाळाने असं होतं आहे तेव्हा त्यात असं होतं बरं का, ते ओळखणं वगैरे जरा कमी होतं. आणि तिसऱ्या दिवशी परत त्यांनी आईला हाक मारली आणि मला उचलून बाहेर ठेव असं सांगितलं. वडील पाळण्याला सुरुवात करणारच होते, तिसरा दिवस होता त्यांचा. पण आत्याकडे पाहिल्यावर लक्षात आलं की आत्याची जाण्याची वेळ जवळ आलेली आहे. आणि मग त्यांनी गुरुचरित्र पारायण सुरू असल्यामुळे यमदूत घरात येत नाहीत असं त्यांना वाटलं. काय असं जाणाऱ्या माणसाला देखील तिष्ठत ठेवणं उपयोगी नाही. मग हे गुरुचरित्राचं पारायण चालू होतं त्यामुळे यमदूत घरात यायला घाबरत होते असं मधुकर चव्हाण यांना वाटलं. आणि मग त्यांनी त्या गुरुदेवांना या कारणाकरता मी पारायण थांबवत आहे असं सांगितलं आणि मग पोथी बांधून ठेवली. आणि त्यानंतर 2 तासांनी त्या आत्याबाईंची प्राणज्योत मालवली. हा अघटित घटनाचा मुशर्रम हा खरंच अनुभव असा आहे की म्हणजे या चव्हाण यांना गुरुचरित्र वाचनाला 2दा अनुभव आला आहे. एकदा गुरुदेवांच्या मातोश्री गेल्या म्हणून त्यांना ती पोथी थांबवावी लागली आणि एकदा त्यांची भगिनी गेल्या तेव्हाही यांना हे थांबवावं लागलं. पण याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे आपण
की आमच्या गुरुदेवांचं निस्सीम प्रेम आपल्या भक्तांवर आहे आणि आपल्या भक्तांना ते योग्य ती बुद्धी देत असतात. या इथे त्यांनी कुठलाही हा विचार केला नाही की आता मग मी पारायण थांबवू कसं वगैरे वगैरे, काही नाही. त्यांनी प्रॅक्टिकल विचार केला, ठीक आहे आता ती जर तिची तब्येत बरी नाही आहे, काय असतं मध्ये का बहिणीची तब्येत बरी नाही, हे पोथी वाचायचं, मन लागेल का पोथीत? निश्चित लागणार नाही. ज्यावेळेस सुरुवात केली तेव्हा काही त्यांना असं वाटलं नसेल, सुरुवात केली, पण ज्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं त्यांनी गुरुदेवांना प्रार्थना केली, वाचन थांबवलं आणि काही काळातच त्या माऊलीचं निधन झालं. हे खरोखरीच ही गुरुकृपा अलौकिक आहे असा तो या मधुकर चव्हाण यांचा अनुभव त्यांच्या मुलांनी सदाशिव चव्हाण यांनी सांगितला आणि मला अनुभव फार चांगले वाटले, म्हणून मी आपल्याला निवेदन केले. याच्यात गुरुदेवांची भक्तवत्सलता दिसते, भक्तवत्सलता दिसून येते, संकटमोचकत्व दिसतं. हे सगळे अनुभव अंतर्यामी आहेत, हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव दत्त.